नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रम टॅरोवाणी. मी केतना सेठ सांगणार आहे आपल्याला साप्ताहिक भविष्य वाढदिवसाची माहिती व पॉझिटिव्ह टिप. सुरुवात करूया राशी मेष पासून. मेष राशीला सुरुवातीमध्ये थोडंसं प्रेम प्रकरणामध्ये अपयश आणि आपल्या हजबंड वाईफच्या रिलेशनमध्ये अपयश दाखवत आहे. म्हणजे त्यांना असं वाटते की आपल्याला आता एक ठोस निर्णय घ्यावा लागेल का आर नाही तर पार व्हावं लागेल. मनी रिस्ट्रिक्शन कार्ड आहे, पैशामुळे झालेली घटना दाखवते. आणि थोडंसं टेम्परन्स कार्ड आहे, म्हणजे चिडचिड जास्त होत असेल तर त्या रिलेशनला थोडंसं डिस्टन्समध्ये ठेवायची वेळ आलेली आहे. आणि मेष राशीला ते करणं गरजेचं राहील. त्याच्यानंतर थोडंसं सुधारणा होण्याची शक्यता आहे. या आठवड्यामध्ये त्यांना आवर्जून सूचना आहे, वाणी आणि वर्तन दोन्हीमध्ये थोडं संयम असायला पाहिजे, तर एखादं रिलेशन टिकेल. अन्यथा एखादं रिलेशन डिस्टर्ब होण्याची पूर्ण शक्यता आहे. मग हे जॉबमध्ये पण आहे. तुमच्या जॉबमध्ये जर तुम्ही पार्टनरबरोबर बॉसबरोबर चिडचिड करून बेशिस्त वागला तर तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता आहे. मग हे करू नका. मेष राशीला थोडंसं लाईफवरतीच येणार आहे, लक्ष ठेवा. वृषभ राशी. वृषभ राशीला पेंटाकल्स कार्ड आहे. मांगलिक कार्याची नांदी झालेली आहे. मांगलिक कार्य घरामध्ये झालेलं आहे आणि आत्ता खर्च कुठं द्यायचा, म्हणजे लोकांना दाखवायला, खर्च करायला, शो ऑफ करायला थोडे पैसे जास्त गेलेले आहे आणि आत्ता ती पैसे भागवायची वेळ आलेली आहे. आणि इथं मनी रिस्ट्रिक्शन आहे, होणारच होतं. एक सूचना आहे, आत्ता ह्या काळामध्ये जर तुम्ही कमी बजेटमध्ये काही काम केले, लग्न समारंभ वगैरे, तर नुकसान होणार नाही. आता झालेली परिस्थिती आहे त्याला आटोक्यात आणण्यासाठी 6 महिने ते 1 वर्ष लागणार आहे. ह्या अवधी पूर्ण तुम्हाला टेन्शनमध्ये घालवणार आहे. तर थोडंसं बजेटमध्ये थोडंसं काम करायला चालू करा. मुलामुलींना शिक्षणासाठी पण थोडेसे पैशाची चंचळ बाजट आहे. या आठवड्यापुरती आहे, पुढच्या आठवड्यामध्ये जोडणी होऊन जाईल. म्हणजे फी वगैरे जर दिली नसेल तर या आठवड्यात त्याची जोडणी होणार आहे. मिथुन राशी. मिथुन राशीला स्वप्न रंगवलेलं ते ब्रेकअप झालेलं आहे आणि असं दाखवते की आत्ता मला पूर्ण तयारी माझ्या एखाद्या कामावरती करायची आहे. हे बघा, वर्ल्ड कार्ड आलेलं आहे आणि असं दाखवते की टावर कार्ड आहे. पूर्ण कॉम्प्रोमाइज करून करून आता ती व्यक्ती दमलेली आहे. मुलं किंवा मुली, जेंट्स किंवा लेडीज, आजारी लोक आहे त्यांना पण असं वाटते की आता मला खूप सुटकायचा श्वास पाहिजे. एकतर देवा मला त्यांच्या घरी नेऊ दे, नाहीतर या रोगातनं बरं करू दे. म्हणजे एकदम अंतिम भूमिका, टोकाची भूमिका या आठवड्यामध्ये घ्यायची वेळ आलेली आहे. दुसरं असं दाखवते की मौल्यवान वस्तूची खरेदी या आठवड्यात होणार आहे. मग मौल्यवानची वस्तूची खरेदी होताना थोडंसं त्या वस्तू तुम्हाला तपासून आणि चकासून बघायच्या आहे. त्याच्यामध्ये फसवणूक पण होण्याची शक्यता आहे. म्हणजे खरेदी करताना मौल्यवान वस्तूची तुम्ही थोडंसं जाणीवपूर्वक आणि जागृतीपूर्वक करा. इन्व्हेस्टमेंट पण तशीच आहे. चुकीच्या मार्गाला कोणी तुम्हाला रिलेशन दाखवलं, मेसेजेस केले तर इन्व्हेस्टमेंट करू नका. कर्क राशी. कर्क राशीच्या पाठीत वारच झालेला आहे. तुमच्या घरामधनं, फॅमिलीमधनं, फ्रेंडमधनं किंवा जवळच्या नातेवाईकमधनं इथं जजमेंट कार्ड आहे. जजमेंट म्हणजे असं दाखवते की एका फ्रेंडशिपमध्ये झालेलं आहे. खास करून असं दाखवते की जेंट्सला लेडीज करणं, लेडीजला जेंट्स करणं, म्हणजे मैत्री असेल चुकीची तर तुम्हाला वार होणार आहे आता. आणि या आठवड्यात होणार म्हणजे होणार आहे, असं झालेलं पण आहे. मग ज्या लोकांना प्रकर्षानं असं जाणवत आहे
ते रस्ता बदलायची वेळ आहे. कारण 10 ऑफ वँड कार्ड असंच म्हणते, हे ओझं पेलणारं नाही आहे. समजू शकता की हे ओझं पेलणारं नाही आहे. ऑलरेडी एक ओझं घरामध्ये आहे, तर तुम्हाला त्याच्यातनं सुटका करायची आहे. काही असे तुमचे जे संबंध आहे ते विच्छेदनाला जाताना दिसत आहे या आठवड्यामध्ये. जर तुम्हाला असं वाटलं की हे संबंध पूर्ण मला बंदच करायचे आहे, तर तुम्ही ती भूमिका घ्या. अन्यथा तुम्हाला थोडंसं शांत राहण्याची गरज आहे. करून बघायला हरकत नाही आहे. सिंह राशी. सिंह राशीला हँगमॅन कार्ड सरळ आलेलं आहे. एरवी हे कार्ड असं असते, सिंह राशीला असं आलेलं आहे. म्हणजे असं दाखवते की आता तुमची बुद्धी बरोबर चालायला लागलेली आहे. कुणामध्ये पण आता तुम्ही अडकत नाही आणि कुणी अडकवायचा प्रयत्न केला तरी तुम्ही फसणार नाही आहे. मग हे तर आपल्याला पाहिजे असतं प्रत्येक राशीकडनं, प्रत्येक लोकाकडनं, की कुणीही तुम्हाला अडकवायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये पूर्ण अडकायचं नाही आहे. दुसरी गोष्ट, पैशाच्या बाजूनं या आठवडा भक्कम आहे. इन्व्हेस्टमेंट, तुमचे काही रोकड रक्कम अडकलेले असेल तर ते मिळण्याचे योग आहे. गाडीवरती कर्ज काढून जर तुम्हाला एखाद्याला काही रक्कम द्यावी लागली तर तात्पुरतं ते पण करणं गरजेचं राहील. सोनं गेलंय, दागिने गेले, वाहन गेलंय, आता दुसरं वाहन आहे, परत त्याच्यावरती कर्ज काढून भागवायची वेळ आहे, करणं गरजेचं राहील. ह्या लोकांनाच काउन्सिलिंगची गरज असते ज्यावेळी अशी परिस्थिती असते. तर या आठवड्यामध्ये थोडंसं लक्ष त्याच्याकडे पण ठेवा. कन्या राशी. कन्या राशीला चणचणचंच कार्ड आहे आणि पैसे मागायची वेळ आलेली आहे. असं दाखवते की तुमची कामाची रक्कम किंवा तुम्ही एखादी नोकरी सोडली तर ती जे काय अनामत रक्कम असते तुमची, ती तुम्हाला मिळत नाही आहे. सरकारकडनं तुम्हाला काही त्रास आहे तर त्याच्यातनं बाहेर पडायला एक मोठा रस्ता मिळणार आहे आणि करून घ्यायला हरकत नाही आहे. कारण असं दाखवते वेळेतच निर्णय घेतला तर योग्य आहे. वेळेतच निर्णय घेतला तर योग्य आहे. वेळ निघून गेल्यानंतर काही उपयोग नाही आहे. मग या आठवड्यामध्ये तेवढं तसं काय तुम्हाला जाणीव होत असेल करून घ्या. घर बदलायचं, वाहन बदलायचं किंवा वाहन दुरुस्त करून वापरायचं, हे आता या आठवड्यात विशेष तुम्हाला जाणीवपूर्वक निर्णय घ्यायचा आहे. काही लोकांचे वास्तूचे स्थलांतर अडकलेलेच आहे, अजून होतच नाही आहे, तर त्या लोकांनी हे निर्णय घ्यायला हरकत नाही आहे. तुला राशी. तुला राशीला तर एक स्वॉर्ड्स मिळालेला आहे. म्हणजे असं दाखवतं की तुम्ही तुमच्या बोलण्यामुळेच, तुमचे विचारामुळे आणि प्रखरच टोन जे तुम्ही रेज करून बोलता, म्हणजे खूप रागात बोलता, त्याच्यावरती तुम्हाला त्रास होणार आहे. सौम्य भाषा, सौम्य मृदू स्वभाव या आठवड्यामध्ये राहणं गरजेचं आहे, दाखवणं गरजेचं आहे. असं होणार नाही आहे, परंतु करणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस करून घ्या आठवडाभर आणि नंतर कायमस्वरूपी तो स्वभावाला तुम्ही मान्यता द्या. कारण इथं तलवारीच्या धारेवर सगळेच तलवारचे कार्ड आहे, म्हणून तुम्हाला वायुतत्व वाढणार आहे. असं उफाळून येणार आहे की मी ह्याला सांगू, त्याला सांगू, ह्याला सोडून टाकू, त्याला बदलून काढू, हे आपल्याला नको आहे. ह्या आठवड्यामध्ये थोडं शांतता ठेवा. बरं, पोटावरती पण तेवढाच त्रास पडणार आहे. पोटामध्ये तुम्हाला त्रास होण्याची पूर्ण शक्यता आहे. म्हणजे वायू विकार वाढवणाऱ्या वस्तू खायच्या नाही आहे. ह्या आठवड्यामध्ये लक्ष ठेवा. वृश्चिक राशी. वृश्चिक राशी. परिवाराबरोबर देवदर्शन, देवयात्रा
किंवा एखाद्या तीर्थक्षेत्री व्हिजिट करायची वेळ येणार आहे आणि ती व्हिजिट करताना थोडी खबरदारी ठेवायची पण वेळ आहे, कारण त्याच्यानंतर आजारपण घेऊन घरामध्ये आला तर पूर्ण फॅमिलीला ती ट्रिपच बेकार होणार आहे. म्हणजे पूर्व नियोजन काही काम असेल तुमचं आणि तुमच्या असा तीर्थक्षेत्री व्हिजिट असेल तर या आठवड्यामध्ये आवर्जून सूचना आहे, पाणी आणि जेवणवरती तिथं संयम ठेवा. गर्दीमध्ये तर तुम्ही जास्त वेळ थांबला तर सफोकेशन होण्याची पण तक्रार येणार आहे. या आठवड्यामध्ये फुल कार्ड पण बरोबर आलेलं आहे, म्हणजे असं वाटायला नको की आम्ही चूक करायला लागलेलो आहे आणि ती चूक आम्हाला महागात पडणार आहे. समोरची व्यक्ती तुम्हाला फुल समजून एखाद्या वेळा चुकीचा माल घरपोच देणार आणि त्याच्यानंतर तुमचे पैसे फसणार आहे. म्हणजे हे सगळं ऑनलाईन होतं आहे. म्हणजे यावरून या आठवड्यामध्ये काहीही काम करा 4 वेळा विचारून तपासून चौकशी करूनच करा तर सक्सेस आहे. अन्यथा या आठवड्यामध्ये कुठल्याही वस्तूची किंवा वाहनाची खरेदीच करू नका. धनुराशी. जस्टिस काढणं सुरुवात आहे, म्हणजे जस्टिस जर करायची वेळ आलेली आहे. संपत्तीचा वाद असेल, कोर्ट कचेरी असेल, भाग्यचक्र बदलण्यासाठी परत तुम्हाला एखादं मोठं लव्ह अफेअर रिलेशनशिपला एक नाव देण्याची, म्हणजे तुमच्या जात दोघांची वेगळी आहे, हस्बंड वाईफ अजून झालेला नाही आहे. रिलेशन तर तसंच आहे की जसं तुम्ही हस्बंड वाईफच आहे, पण समाजाला तुम्ही मान्य नाही आहे. हस्बंड वाईफचं रिलेशन जेव्हा समाजाला मान्य होतं तेव्हाच ती जोडी मानली जाते. असं काय चुकीचं रिलेशन आणि मान्यता नसलेलं रिलेशन असेल तर इथं धनुराशीला दाखवते की त्रास होण्याची शक्यता आहे. पूर्ण पुढाकार घेऊन समजूत काढून जर तुम्ही विचार मांडले एखाद वेळा होकार म्हणण्याची शक्यता आहे. प्रत्येकाला मिळेल याची गॅरंटी नाही आहे, पण एखाद्याला तर मिळणार आहे, म्हणजे त्याचं तर भाग्य चांगलं होईल. कारण व्हील ऑफ फॉर्च्यून म्हणते गडबडीनं पळून जाऊन काही चुकीचे निर्णय घेतले तर अवघड होणार आहे. मकर राशी. हे सांगायचं तात्पर्य असंच असते की जे कार्डमध्ये ज्या रिलेशनला जास्त प्राधान्य देते त्यामध्ये ती स्टोरी येते. मकर राशी. हे बघा, मकर राशीला पृथ्वी तत्व स्ट्रॉंग आलेलं आहे आणि स्थिरतेकडे कलचे कार्ड आहे. सगळे पेंटाकल कार्ड आहे, एकच स्वॉर्ड कार्ड आहे. मग स्वॉर्ड कार्ड जेव्हा येतो पेंटाकल्स बरोबर तर कसं आहे की पृथ्वी तत्व वायू तत्व क्रॉस कॉम्बिनेशन, म्हणजे तिथं तुम्हाला थोडंसं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तुम्हाला वादविवाद तुम्हाला तुमच्या वास्तूसाठी, खरेदीसाठी, विक्रीसाठी, व्यवहारासाठी, जमीनसाठी, बिझनेससाठी होणार म्हणजे होणार आहे. या आठवड्यामध्ये करू नका आपल्याकडनं, पण हे वायू तत्व दाखवते की तुम्हाला तसं होणार आहे. प्लस काठी घेऊन वँड पण आहे असं दाखवते. स्ट्रगल तर या आठवड्यात खूप आहे. स्ट्रगल केल्याशिवाय पर्याय पण नाही आहे, पण स्ट्रगल केली तर त्याचा रिझल्ट खूप चांगला मिळणार आहे आणि करून घ्या. मुला मुलींना आवर्जून सूचना आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये डिसिप्लिनमध्ये जर या आठवड्यापासून नाही आला तर तुमचं रिझल्ट एंड ऑफ द डे पूर्ण 0 होणार आहे. कारण तुम्हाला ओव्हर कॉन्फिडन्स पण होणार आहे की आमच्या घरामध्ये आम्ही एकदम सर्वश्रेष्ठ आहे, आम्ही A+ आहे. तर त्याच्यातलं काही वाद करू नका. डिसिप्लिनमध्ये या आठवड्याची सूचना आहे. कुंभ राशी. पेंटाकल काढणं सुरुवात आहे आणि मांगलिक कार्याचीच नांदी होताना दिसत आहे. कुणाच्या घरी बारसं, मुंज, काही तुम्हाला साखरपुडे, विवाह किंवा एखादी काय अचिव्हमेंट झाली असेल कुणाला तर त्याची पार्टी मेजबानीमध्ये सामील होताना दिसत आहे. खर्चिक आठवडा आहे. करमणुकीमध्ये वेळ जाईल. पिक्चर, मूवी ह्याच्याकडे थोडा कल राहील आणि असं दाखवते फ्रेंड सर्कलमधनं एखादा म्हणजे तुमचे कपल आहे त्या लोकांना थोडं वादविवाद त्या दिशेलाच होणार आहे. पैशा संबंधात
मग या आठवड्यामध्ये कपल्स लोकांनी जर फिरायचे प्लॅन केले, बाहेर गेला, तर थोडं संयम एकामेकावरती ठेवायचा आहे. चार चौघामध्ये आपल्या पार्टनरची इज्जत जाणार नाही याची काळजी घ्या. खूप लोकांना सवय असते की चार चौघामध्ये आपल्या पार्टनरची इज्जत काढायची, तिला बेआबरू करायची आणि घरी येऊन नंतर त्याच गोष्टीसाठी भांडण होतात. कधी असं करू नका. मीन राशी, मीन राशीला आपण बघूया. मीन राशीला पण कार्डमध्ये असंच आलेलं आहे की आपल्या घराच्या वास्तूमध्ये फार मोठे चेंजेस करायची वेळ आलेली आहे. कोणीतरी तुम्हाला सांगितलं असेल की हे मोठे मोठे चेंजेस आलेले आहे, तुम्ही चेंज करा. तर तुम्हाला जर दोषच एवढा मोठा असेल आणि त्रास होत असेल तर करून घ्या. इथं तुम्हाला वास्तूमध्ये दुरुस्ती केल्याशिवाय पर्याय नाही असं दाखवत आहे. मग पैसे तुमचे घरात टिकत नाही आहे. काही वेळा असं चर्चा असते की आपले आलेले पैसे, मोठी रक्कम अचानक गायब झालेली आहे, कुठं गेले माहीत नाही आहे. तर तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये दुरुस्ती करणं गरजेचं राहील. दाखवून तपासून त्याच्यावरती उपाय या आठवड्यात करा. वेळ आली तर तुम्हाला थोडंसं कर्ज काढायची पण या आठवड्यात गरज पडणार आहे. हे होतं 12 राशीचं भविष्य. आता आपण बघूया या आठवड्यामध्ये ज्यांचा वाढदिवस आहे तर त्यांना वर्ष कसं जाणार आहे. 7 ऑफ कॉइन्स म्हणजे तुम्हाला स्वप्नपूर्तीचं वर्ष आहे. कॉइन्सवरती भर आहे. दिशा पूर्ण योग्य दिशा मार्गदर्शनमध्ये मिळणार आहे. म्हणजे करिअर निवडायसाठी मुला मुलींना परफेक्ट गायडन्स मिळेल, परफेक्ट कॉलेज मिळेल आणि त्या कॉलेजमध्ये त्यांची वाटचाल होऊन ते लोक पुढे जाणार आहे. आई वडिलांना थोडंसं बोजा पैशावरती येणार आहे. ज्याचा वाढदिवस आहे त्याला करिअर करायचं असेल तर थोडंसं मनी लक त्याला करून द्यावं लागेल. कारण इथं असं दाखवते जर तुम्ही त्यांना मनी लक दिलं तर अचिव्हमेंट, गोल आणि त्यांचे स्वप्न पूर्ण मुलं किंवा मुली करणार आहे. यंग मुला मुलींचे वाढदिवस आहे. जे बिझनेस करत आहे त्या लोकांना आवर्जून सूचना आहे, अचानक न्यू इन्व्हेस्टमेंट करू नका. न्यू इन्व्हेस्टमेंट तुम्हाला माहीत नाही त्या लोकांकडनं घेऊन आणि जर अचानक एखादी इन्व्हेस्टमेंट केली तर इथं कार्ड म्हणतात की लोनलीनेस येणार आहे. एकाला दिशा सापडते, एकाला लोनलीनेस येते. कार्डच बोलायला लागलेले आहे. पण काय केल्यामुळं येणार ते जाणून घेतलेलं कधी पण जरुरी असतं. तिसरी गोष्ट हेल्थवरती आहे. पालेभाज्या, सॅलड्स किंवा हेल्थला आरोग्यदायी ज्या वस्तू आहे त्याचं सेवन या वर्षभरामध्ये चांगलं केलं आणि जंक फूडवरती तुम्ही कंट्रोल आणला किंवा बंद केलं, नॉनव्हेज बंद केलं तर इथं तुम्हाला हेल्थ ओके होताना दिसत आहे. अन्यथा सर्जरी, दाताची, पोटाची आणि स्नायूमध्ये अकडण येणार आहे. अकडण म्हणजे असं सांधे जकडणे आणि मूवमेंट थोडंसं कमी होणे, फ्रोझन होणे. तर तुम्हाला या वर्षभरामध्ये ह्या गोष्टीला समोर जायचं आहे. स्त्रियांना एक सूचना आहे की तुम्ही जे काय पदार्थ बनवता त्याच्यामध्ये तेल मसाले जरा यावर्षी कमी वापरा. आपल्या मुलाचा जर वाढदिवस असेल कारण त्या लोकांना ॲसिडिटीचा त्रास होण्याची पूर्ण शक्यता आहे. देव उपासना तुमच्या देवाची करायला त्यांना सांगा. गणपती अथर्वशीर्ष स्तोत्र, रामरक्षा स्तोत्र किंवा हनुमान चालीसा, देवीचे चालीसे जे काय तुम्हाला आवडेल आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन्स त्यांना ऐकायला शिकवा. आता आपण बघूया पॉझिटिव्ह टिप. आता तुम्हाला मी एक कॉमन सूचनावरती देते. काही लोक मला विचारतात की आपल्याला वास्तूमध्ये आपण जे काय चेंजेस केलं ते तुम्हाला जाणवतंय कसं की तुमचे चेंजेस पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. बरोबर आहे. तुम्ही चेंजेस केल्यानंतर 1 वर्षामध्ये तुमची परिस्थिती ज्या कारणामुळे तुम्ही चेंजेस केलेले, समजा पैसा टिकत नाही, करिअर नाही, मनाला शांतता नाही, घरामध्ये बरकत नाही म्हणून तुम्ही काही रेमेडीज करून घेतल्या आणि तसाच्या तसा परिस्थितीमध्ये वर्षभर आहे तर ती रेमेडी काही काम करत नाही आहे. 3 ते 5 महिन्यामध्ये एक मोठा आलेख आला, तुमचा ते पूर्ण बॅलन्सला घर गेलं, कामं लवकर व्हायला लागले, 4 पैसे शिल्लक पडायला लागले, तर तुम्ही असं समजा की कुठं ना कुठं आपण जे काय रेमेडी केलेली आहे वर्किंग चालू झालेलं आहे. मग तुम्ही त्याला ते पॉझिटिव्ह अफर्मेशन दिले, पॉझिटिव्ह थिंक केलं की या वस्तूमुळे माझ्या घरामध्ये शुद्धता, शांतता येते, तर तुम्ही ते करू शकता. काही गुंजा असतात, काही गोमती चक्र असतात,
काही कवड्या असतात, त्यांना एखाद्या पोटलीमध्ये बांधून अशा विशिष्ट ठिकाणी तुम्ही ठेवल्या तर पण ते तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आणू शकतात. आता हे माझ्याकडे पिरामिड आहे, हे पिरामिड आहे. ह्या पिरामिडमध्ये गुंजा आणि गोमती चक्र आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये एवढे सारे गोमती चक्र प्लस लाल गुंजा आणि मोहरी आहे. तर हे एक वास्तुदोष नाशक पिरामिड आहे. जर तुमच्या वास्तूमध्ये काही कोपऱ्यामध्ये दोष असेल आणि तिथं तुम्हाला शांतता मिळत नसेल, पैसे टिकत नसेल, मुलं अभ्यास करत नसेल, तर तुम्ही असा पिरामिड्सचा वापर करून तुम्ही तुमच्या त्या परिस्थितीवरती मात करू शकता. दुसरं गोष्ट, हे क्रिस्टलचं पिरामिड आहे. ह्याच्यामध्ये आपण मल्टी कलर क्रिस्टल्स वापरलेले आहे. हे दक्षिण दिशेचं आहे. हे जर तुम्ही तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशा इन्हॅन्स करायची असेल, म्हणजे आता दुसरं काय तुम्ही रेमेडी करू शकत नाही, तर असे 2 पिरामिडची जोडी तुम्ही दक्षिण दिशेला लावली आणि लाल कलर प्रकर्षानं त्याच्यामध्ये क्रिस्टलच्या स्वरूपात असेल तर तुम्हाला ते रेमेडी, ती एनर्जी वर्क करते. मग तुमच्या महत्त्वाचे फाईल पेपर्स असतील, पैसे असतील, त्याच्यावरती पण ते तुम्ही पिरामिडचं ठेवलं तर ते पण एनर्जेटिक होतात. म्हणजे ते एनर्जी वर्क करते आणि तुम्हाला प्रचिती मिळायला लागते की हे काम चालू आहे. आता ईशान्य कोपरा, देवाचा कोपरा, पैसे पाहिजे, धन स्थिर राहावं, तर आपल्याला काही उपाय करायला येतो का? तर वास्तूमध्ये त्याच्यासाठी आपण कलश पूजन खूप वेळा सांगितलेलं आहे की पाणीचा तांब्याचा कलश भरून तिथं ठेवा, गोमती चक्र घाला त्याच्यामध्ये आणि ते पाणी आठवड्या 15 दिवसानं बदला, एखाद्या झाडाला घाला आणि तिथं तुम्ही चांदीचा सिक्का पण त्या पाणीमध्ये ठेवला तर चालतो. दुसरा उपाय हे आहे श्रीयंत्र पिरामिड. ह्या पिरामिडची व्हॅल्यूच अशी आहे की ह्याच्यामध्ये पूर्ण श्रीयंत्र पिरामिडच्या स्वरूपमध्ये आहे. प्लस ह्याच्यामध्ये एवढे सारे गोमती चक्र अवतीभोवती आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला ईशान्य कोपऱ्यामध्ये असा पिरामिड काही ठेवला तर तुम्हाला आपोआपच ती एनर्जी डेव्हलप होते आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी याचे रस्ते उघडतात. आणि जेव्हा श्रीयंत्र गोमती चक्र वरतीच बसलेलं असतं त्यावेळी ते धनावरतीच बसलेलं श्रीयंत्र आहे. त्यामुळे तुमच्या वास्तूमध्ये ती एनर्जी डेव्हलप होते. हे तुम्ही कॉन्टॅक्ट घेऊन माझ्याकडनं तुम्ही विकत घेऊ शकता. तुम्हाला कुठं मिळालं तर तुम्ही पूजा करून तुम्ही ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवू शकता. परंतु ह्याला सिद्ध करून, ह्याचा एनर्जी देऊन, ह्याला विश करून ठेवणं गरजेचं असतं. मग ते तुम्हाला प्रक्रिया जाणून घेण्यासाठी पण कॉन्टॅक्ट करावा लागतो. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण पिरामिड प्लास्टिकचे वापरतो, काही पिरामिडवरती त्रिशूल, ओम, काही सिम्बॉल्स, काही स्विचवर्ड, काही नंबर असतात, ते नंबर वर्क करत असतात. मग ते वापरताना तुम्हाला त्याची काळजी घ्यायची असते की ते खराब नाही आहे किंवा तुटलेले नाही आहे किंवा क्रॅक झालेले नाही आहे. कुठलीही वस्तूला एवढा पण क्रॅक असेल, पिरामिड असेल किंवा क्रिस्टल असेल किंवा कुठलेही रत्न असेल, तर ती वस्तूची एनर्जी डिस्टर्ब असते आणि ती घातल्यानंतर तुम्ही पण डिस्टर्ब होता. रत्न, पिरामिड, क्रिस्टल किंवा जेव्हा तुम्ही काही अशा वस्तू यूज करता घरामध्ये, तर पहिला त्या चकासून बघा की तुम्हाला ती वस्तू प्रॉपर आहे का नाही. रत्न घालताना पण तेवढंच बघायला पाहिजे की ती रत्न कशा क्वालिटीची आहे, काय पद्धतीचं आहे, त्याच्यामध्ये छेद, रेषा किंवा तुटलेलं नाही. असा जेव्हा तुम्ही रेमेडी करता वास्तूमध्ये तर तुम्हाला बरेचसे गोष्टी फरक पडतात. प्लस तुम्हाला जाणवायला लागतं. आणि जेव्हा तुम्ही उपाय केलेला आहे, काही पूर्वजांचे उपाय असेल, काही तुम्ही दुसऱ्याकडनं करून घेतले असेल, तरी पण तुम्हाला तुमच्या गोष्टीला जर रिझल्ट मिळाला नसेल, पुन्हा त्यांना संपर्क करून परत त्यांच्याकडनं काही मार्गदर्शन घेणं गरजेचं राहील. समजा त्यांनी दिलं नाही तर मग तुम्ही समजू शकता की त्यांनी जे काही उपाय केलेला आहे ते फसवा उपाय आहे. स्वतःचं पोट भरण्यासाठी आणि बॅलन्स वाढवण्यासाठीचा केलेला उपाय असतो. तुमचा काय विचार नसतो, तुमचं काय होतंय ते त्यांचं लक्ष नसतंय आणि डायरेक्ट पैसे कमवून गायब. अशा लोकांना तुमच्या घरामध्ये प्रवेश द्या ज्यांचं चरित्र, काम सगळं व्यवस्थित आहे, खूप मान्यता आहे त्या लोकांना, त्यांचं वागणं बोलणं व्यवस्थित आहे, पैशाकडनं लालच नाही आहे, तर त्या लोकांना तुम्ही आपल्या घरामध्ये एंट्री देऊन वास्तू विजिट करू शकता. मुलांच्यासाठी आवर्जून 3 उपाय सांगते, ते प्रत्येकाने यावर्षी चालूच करा. पहिली गोष्ट, सरस्वती यंत्र त्यांच्या रूममध्ये लावून टाका. फ्रीमध्ये सांगते तुम्हाला. सरस्वती यंत्र पूर्व किंवा ईशान्य किंवा उत्तर दिशेला लावा. छोटंसं फ्रेममध्ये लावा, यंत्र लावा, पॉकेट यंत्र आणा, पण ते सरस्वती यंत्र पूर्व दिशेला लावा. त्याच्या शेजारी 2 मोरपंख ठेवा. एखादा वाजमध्ये छोट्यासामध्ये किंवा भिंतीला चिटकवून टाका.
त्याच्याबरोबर त्यांचा राशीचा खडा किंवा राशीचं कार्ड ठेवा. म्हणजे समजा मेष राशी आहे तर मेष राशीचं एक कार्ड मिळतं, ते कार्ड तुम्ही ठेवलं तर त्या कार्डाच्या माध्यमातून मंत्र यंत्र कलर कॉम्बिनेशन सगळं लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये. त्या हिशोबानं त्यांना वापरायला सांगा आणि दप्तरमध्ये किंवा कंपासमध्ये ठेवा. कुठल्याही वेळेला ते घेऊन जाताना तुम्ही तुमच्याबरोबर ठेवा, तर त्याचा रिझल्ट तुम्हाला भरपूर मिळू शकतं. असे छोटे छोटे उपाय तुम्ही वास्तूमध्ये केले तर पॉझिटिव्ह टिप्सच्या माध्यमातून आपण बरेचसे सुधारणा करू शकतो. पॉकेटमध्ये गोमती चक्र ठेवणे, गोमती चक्राचं पॅन्डल घातणे, गोमती चक्र अवतीभोवती आपल्या वास्तूमध्ये असणं, नजरबाधा न होण्यासाठी पण तेच वापरणं, तर तुम्हाला त्याचे रिझल्ट फार मिळतात. तुम्हाला कार्यक्रम कसा वाटतो प्रतिक्रिया कळवा, शेअर लाईक कॉमेंट जरूर करा आणि तुम्हाला माझे यूट्यूबचे पाठीमागचे व्हिडिओ सगळे बघा. त्याच्यामध्ये भरपूर रेमेडी दिलेले आहे आणि त्या रेमेडीमध्ये तुम्ही सतत अफर्मेशन पॉझिटिव्ह थिंग्स केल्या तर तुमच्या वास्तूमध्ये तुम्ही स्वतः एनर्जी बदलू शकता. भाग्य बदलायला लोकांची मदत घेणं गरजेचं नसतं एवढं, परंतु जर आपल्यालाच भाग्य बदलायला काही संधी मिळाली तर का सोडायची. आणि ह्याच्यासाठी आपण मार्गदर्शन करत असतो, छोट्या छोट्या टिप्स देत असतो, फॉलो करायला काहीच चुकीचं नाही आहे. कार्यक्रम आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि माझी प्रतीक्षा करा पुढच्या शनिवारपर्यंत. धन्यवाद.